किती पसारा केलीस ग? 5 मिनिट बी डब्यात ठेवायचं नाही त्याने. बरं वाटणार नाही? चांगलं असेल सामान. बरं वाटणार नाही तुला? नकटं नाक घेऊन बरं वाट ना काही बी. घर भरून पसारा राहावं लागतंय. चलो बाय. मी येऊ? मी नको. काय 5 मिनिटात येतेस? कुठं चालीस? बरं हां बरं. हॅलो जा. बाय बाय. हां बरं राजा हॅलो जा. हां पडतीस गच्ची गेला. हॅलो जावा बरं की. ए लाली लाली बघ कसं जाऊन उभारले. ए लाली कुठे? सुरू झालं. जय शिवराय जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या निकिता पाटील चॅनलमध्ये. सो चला आज म्हटलं की ब्लॉग स्टार्ट करूत, कारण सकाळ सकाळी मला ननंदबाईचा फोन आला, ज्या हैदराबादमध्ये राहतात नाही वंदाताई. मला त्यांचा फोन आला की आई बाबा नाही, आई तर देवाला गेलात, सासू पण देवाला गेलात आणि आमची विशाल आणि आई दोघं त्यांनी पण देवाला गेलात. म्हणजे जे काही पायदिंडीमध्ये चालत नाही तर माऊलीचकड तिकडेच गेलात. विशाल बी त्याच्यासाठीच गावाकडे गेले. आता महिनाभर त्यांना तिकडेच, म्हणून जरा पाटील जरा जास्ती घरामध्ये काम झालं की लगे घरामध्ये अटेंड राहायचं लेकरवाला धरायला. सो ते जाऊ दे. तिकडे जायचं आहे. ताई फोन केली की बाबा निघालात आणि मोठी ननंद पण आलात पण गावाकडं. सो त्यांना घेऊन निघालात. आता उद्या परदेशी त्यांनी इथे येतील, पण आज तिकडे हमला बोलत, कारण तिथं ताईच्या घरापाशीचे कोणतं तर बांगलादेश म्हणून असं काही शॉपिंगचं बाजार आहे मग तिथं काही स्वस्तमध्ये छान छान कपडे. मी लास्ट टाइम जेव्हा गेलते ना त्यांच्या घरला, तेव्हा एवढं भारी भारी चीप प्राइजेसमध्ये 600मध्ये इतकं, म्हणजे कॉम्बोचे काय पॅन्ट टॉप ओढणे असं सेट राहत आहे ते फक्त 600 रुपयामध्ये. एवढं छान क्वालिटी. आणि मी बी राहायचं होतं वाटलं तर, पण त्या टाईमला असं आम्हाला माहीत नाही की तिथे गळतंय म्हणून. त्यांनी शॉपिंगला पण जायचं माहिती नव्हतं, नाही तर मी पण गेले असते. चला आता त्या टाईमला असं छान होते म्हणून माहिती झालं, म्हणून त्यांनी वेळेस मला पण फोन केले. सो आता सकाळची 10:30 वाजले. स्वयंपाक झालं आहे, म्हणजे चपात्या करायचे, भात भाजी ते करून घेतले. अजून जेवण झाले 2 टाईम. कॉफी चहा हे काय म्हणतात, कॉफी आणि ब्रेड बिस्किट असलंच खाणं झाले, कारण 9 वाजताच मला भूक लागते. सो स्वीटी पाटील त्यांनी मंदिरला गेला, तर बाहेरच त्यांनी नाश्ता करून येतील बहुतेक, कारण उशीर झाले. आता त्याने जाऊन अर्धा तास आला. तेव्हा तर मी लाली रडला, तिने तिला झोपी घातली. तिला असं झालं डियासोबत मी बी बाहेर जाते, म्हणजे 1-2 बार इथलं इथंच फिरू घालतात नाही त्यांनी, दिवसातून 1 बार तर कुठं आहे ना. आता तिनं पण रेडी ठेवलेलं आहे, पण त्या गाडीवर काय ॲडजस्ट होईना म्हणून मी घेऊन आले तिला. रडलं ती जास्ती, तिला झोपी घातलं. सो चला आता तिथं शॉपिंगचं काय म्हणतात, शॉपिंगचं नाही, जे काय त्या बाजारमध्ये शॉपिंग करायला चला बघूत काय काय घेत आहोत ते तर शेअर करते. तुझी झोप इतकं कमी आहे नाही एवढं. आता मी फक्त बाहेर बोलायला हिला आवाज आले वाटतं. ताली तुला झोपायचं राही ना की ग? गप. चला आता हिला घेऊन मी काय करू, चपात्या तर करणंच होय ना. गप गप. काय आता काय रिमोटचं काम सकाळी? किती टी व्ही बघतीस मा? हां किती तर टी व्ही बघतीस तू? काय घेऊन आलीस ते? कुणासाठी? हां फाड दे. चला आम्ही आता सगळे बाहेर जायला रेडी झालो. लालीला पण स्वीटीला दोघीला सेम तसंच घातलं मी. माझ्यापाशी बसनास? आता दुपारचे 4 वाजलेलात आणि थोडंसं ऊन आहे, तेवढं काय कडक नाही. स्वीटीचं असं चाललं की तिने इथं उभारून होती आता पतर, त्याच्यानंतर पुढे समोर गेले आहे. ऊन लागलेलं पण उगं तेवढं नाही. 4 वाजताचं ऊन किती कडक राहते. जाजू पतर ताई बाबा येऊन बसल ते. आम्ही पण गेल्या पाणी पिलो की नाही लगे इकडे जे काय बाजार आहे ना तिकडे स्टार्ट झालो, कारण 4 वाजता स्टार्ट होतं आहे आणि 8-10 वाजोपत्र कवापत्र राहते की, त्याच्यामुळं जास्ती भीड राहते नंतर, म्हणून ताई लवकरच आम्हाला तिथं घेऊन गेले. आता बाहेरून बघायला तर छोटंच वाटलं तर, पण आतमध्ये गेल्यावर इतकं मोठं आहे नाही, म्हणजे एक खेडगाव असल्यासारखं तेवढं मोठं आहे. मध्ये गेल्यावर असं छान छान कपडे तर बघायला भेटलं ते, पण साईज जरा बघून घ्यावं लागते. त्याच्यामध्ये क्वालिटी कपडा आपल्याला कळलं तसं ते पण तिथं बघून घ्यावं लागते. आधी तर लेकरवाचे कपडे घेतले मी बघून, त्याच्यामध्ये 1-2च मला छान क्वालिटी आणि प्राईस प्रकारे ती छान बघून घेतले लालीसाठी स्वीटीसाठी. त्याच्यानंतर लगेच मी माझे ड्रेस पण तिथंच घेतले.
इकडे समोरच होते. एक 2-3 जोड घेतले. जे मी कसं घेतले काय नाही कोणत्या प्राईसवर ते सगळं मी घरला गेल्यावर पुढे शेअर करते. त्याच्यानंतर ताईला इथे चपल्या वगैरे बघायचं होतं. आता मला पण घ्यायचं म्हणजे क्वालिटी तेवढं काही छान वाटणार झाली पण कमी प्राईसमध्ये छान चपल्या घेतलं ते 150-200ला असं. त्याच्यानंतर आम्ही साड्याच्या शॉपला गेलो. त्याच्यानंतर आम्ही ते साड्या बघायला उभारलो कारण फक्त 500 रुपयाला इतकं छान छान व्हरायटीजमध्ये आणि डिझाईनसुद्धा छानच आहे. आता हेच साड्या गावाकडने 800-1000 असं किंमतमध्ये विकतात. सो इथं छान गटलेल्यात कमी प्राईसमध्ये. पण आम्हाला इथं काय पसंत आणि ताईला त्यांना घ्यायचं होतं म्हणून एका शॉपमध्ये गेलो. इथं कमी प्राईस आणि क्वालिटी छान असं काही साड्या होते म्हणून तिथं 2-3 साड्या बघितलो. आता हे एक तर काढून ठेवलो नंतर आणि 2 छान मऊ ते पण घेतलो कारण कमी प्राईसमध्ये छान क्वालिटी घटलेली ती म्हणून हे चान्स सोडायचं नव्हतं. सो तिथं 2-3 साड्या खरेदी केलो. नंतर थोडंसं क्लेचर बटणं असलं काही घ्यायचं होतं म्हणून तिथं ते थोडीशी शॉपिंग झाली. चला आता जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि रात्रीला इथंच राहायचं ठरलं आहे. सो आधीच मी लेकराचे माझे कपडे एक्स्ट्राचे घेऊन आले कारण शॉपिंग करून यायला आम्हाला पुरा रात होत्या म्हणून आणि काय काय घेतलं होते ते आता उद्याच दाखवते. सो कंटिन्यूच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल पण मी उद्या दाखवते. चला आता गुड नाईट करायचं नंतर उद्या भेटू. कट टू डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. चला मी तर फुल एक्सायटेड आहो. मी काय काय शॉपिंग केलं होते दाखवायला. असं झालंय कवा व्हिडिओ करून स्टार्ट करून कारण दोन्ही पण लेकरं बाहेर स्वीटी टी व्ही बघलेली आहे लालीत झोपी गेली आहे आणि मला एडिटिंग वगैरे करायला टाइम लागणार नाही. मला आता उद्याच व्हिडिओ अपलोड करायचा म्हणून म्हटलं की चला टाइम वेस्ट करायचा नाही आपली कामं झालात ही कामाला सुरुवात करायचं आहे. ते सगळं राहू द्या. आम्ही आज सकाळी आलो. 2 दिवस राहणं पडलं ताईच्या इथं. आता ते काय झाले मी पुढे इथून शेअर करतेच पण आधी मी लेकरवाच्या पहिले कपडे दाखवते त्याच्यानंतर माझे दाखवते आम्ही काय काय शॉपिंग केलं म्हणायचं. सो आत्ता पण तर एवढं स्वस्तमध्ये कपडे मला कुठेच भेटले नाही जिथं मला ज्या ते बांगलादेश म्हणून जे स्ट्रीट आहे ना तिथं भेटल्यात. सो तुम्ही पण तिथं कधी गेला तर मला कमेंट करून सांगा. ते सगळं राहू दे आता जास्ती बडबड करणार. मी आधी कपडे दाखवते त्याच्यासोबत प्राईस पण सांगते म्हणजे तुमच्याकडे पण स्वस्त घडतात चल पण मला तर फर्स्ट टाइमच हे बघायला भेटले असं एवढं कमी प्राईसमध्ये. सो स्वीटीचा हा ड्रेस आहे. मी ह्याला ओपन वगैरे काय केली जे पिन लावायला आणि तसंच ठेवलं कारण कुणी इव्हेंट फेस्टिवल कवा लिवायचं तवाच काढायला येते मला. फक्त मी असंच दाखवणार आहोत. प्लाझो सेट असं आहे. हे प्लाझो पॅन्ट आहे आणि असं काही डिझाईन आहे तिच्या खले पायाचे लेस आणि ड्रेसवर सुद्धा. ड्रेस पण क्वालिटी पण छान आहे आणि हे प्राईस कितीला भेटले मग सांगायचं तर फक्त 200-250 रुपयाला भेटले. लेकरावाचे कपडे आमच्यापेक्षा पण जास्त त्याचा प्राइस राहते नाही आणि हे सेट बघायला गेलं तर 250 रुपयाला बेस्टच आहे म्हणायचं. काय मा उडते आणि सेकंड म्हणजे हे माझ्या लालूबाईला ही कितीला भेटलं असेल तुम्हाला काय वाटतंय. लाली उठले बेडच्याने ब्रेक होत लगेच ब्रेक. सो हे ड्रेस मला फक्त 100 रुपयाला घेतले. आता हेच लालीचा स्वीटीचा ड्रेस ताईच घेऊन दिला कारण तिचा बर्थडे येणार आहे की लालीचा त्यांना असं होतं की तिच्यासाठी छान ड्रेस घ्यायला येते पण तेवढं तिथं काय भेटत नाही. सो जे गटलं ते घेऊन दिलं त्यांनी. हे पण बेस्टच आहे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि छान आहे. जास्त याच्याबद्दल काही सांगण्यासारखं नाही पण कपडा छान आहे आणि तिला आता सध्याला येजो सारखंच आहे. क्यूट वाटलं म्हणून हे घेऊन टाकले आणि स्वीटीचं तर तेच आलं. जास्ती लेकराचे कपडे काय पसंत येणार चालते म्हणून त्यांची जास्त शॉपिंग झाली आणि हे एक लालीला जरा बेटर वाटलं. 2-3च झालं तर लालीला स्वीटीला घेणं. आता मी माझं दाखवते मी काय घेतलं म्हणायचं. सगळ्यात आधी सुरुवात करते ह्या ड्रेसची. आता ह्याच्या जोडीचं नाही आधी हे दाखवते. इतकं छान आवडलं नाही मला. ह्याचं कलर तर किती छान आहे. मला असा ड्रेस ह्या कलरचं नव्हतं एक बी. तर घेतलं बघितलं मी हे काढून ठेवले माझ्यासाठी. ह्याचं डिझाईन आणि व्ही नेक असे कपडे आता लेवायला आवडलेला ट्रेंड पण चाललेलं आहे. हे छान वाटलंय मला. हेच सेम पीस पोपटी कलरमध्ये सुद्धा होतं पण ते पार्टीला आवडलं नाही म्हणून ते तिथंच ठेवावं लागलं. खरं तर मला ह्याच्यापेक्षा जास्त ते आवडलं. त्याचं डिझाईन पण छान होतं. इथं साईडला असं साईडला आलं व्हाईटमध्ये बेस्ट होतं पण राहू दे. हे काम आहे ना छानच आहे. एक टॉप जे पाटीलच्या आवडीचं आहे. त्यांची पसंत कसं जरा वेगळे राहते. कपडे लेवल्यावर छान वाटतात पण बघितलं मला आवडणार पण लेवल्यावर ते एकदम भारी वाटतात. आता हे माझी चॉईस त्यांना पसंत आहे ना. मी ज्या अंगावर घातलं आणि ऑनलाईनमध्ये ऑर्डर करते त्यांना ते माझी चॉईस पसंत आहे ना. सो त्यांची चॉईस जरा आलं काय लेवलं माझ्या छान वाटतात. बघितलं म्हणजे मला पसंत येणार असं काही प्रॉब्लेम आहे.
आणि ह्या दोन्हीचं प्राइस सांगायला गेलं तर काय आहे, फक्त 150 रुपये. हे एक 150, हे एक 150. म्हणजे 150 रुपयाला भेटतात, पण ही जे काही कपड्याची क्वालिटी आहे ना ते छान वाटले. सगळ्यात पहिले उचललेला ड्रेस ह्याचा कपडा क्वालिटी सगळं छान आहे. मेन तर सिम्पल आहे असा, आणि कलर कॉम्बिनेशन तर किती छान आहे, बदाम कलर हे. आणि ह्याला स्लीव्सला असं काही डिझाईन आहे, लेस आहे, आणि खाली सुद्धा असं सिम्पल छान वाटते प्लेन मध्ये, म्हणून हे चॉईस केलं. आणि हे पण पाटीलला आवडली, जाऊ दे मला आवडलंय म्हणून मी तिथं पसंत केले. त्याने नव्हती हे चॉईस करायला, उत्तर बाहेर गेलते म्हणून मी माझ्या आवडीचे पटपट काढून घेतले. आणि हे ड्रेस सांगायला गेलं तर फक्त 300 रुपयाचे. काय मग काय झाले, खेळायचं नाही एकट्याला, काय झालंय ग, नाटक करलीस? फक्त ही 300 रुपयाला. ह्याचा कपडा तर इतका छान आहे ना, याचं साईज तर लई कमी तिथं, मला तर गटनेतच कमी काय मग. आणि हे याचा पण कलर छान आहे पॅन्ट, आणि कपडा पण बेटरच वाटलेला मला ह्या प्राइसला. असं कपडा म्हणजे छानच आहे. आता मी जिथं घेते होती तिथं कम्पेअर केला तर मला ह्या प्राइसला असं कपडे भेटणं लय छान वाटलंय. आता हे झालं एका दिवसाचं, आणि हे पण मला फक्त 300 रुपयालाच घडले. वाटते का 300 रुपयाचा ड्रेस आहे म्हणून. आता नेक्स्ट दाखवायचं हे साडी. हे पण साडी एकदम मऊ सॉफ्ट आहे. आता कसं दाखवायचं सॉफ्ट म्हणून, असं काही सॉफ्ट आहे, कपडा बी छान आहे, आणि मेन तर ह्याचा लेस वगैरे छान आहे ना. कलर तर आपल्याला पिंक कुठं गेल तिथं भेटते आणि आवडते पण. आता हे पिंकचं काय झोल आहे ती, असल्याच टाईप मधली साड्या मला आवडतात, छान दिसतात मी. आणि पुरा साडीमध्ये असं काही बुट्ट्या कामात ह्याला डिझाईन पांढरी. आणि हे असं वॉश केलं लवकर जाईल ना, लई बार धुवून तवा निघून जाते. म्हणजे तसं वाटलेलं आहे ह्याचं प्रिंटचे काय डिझाईन आहे. सो हे बी साडी छान आहे. ह्याची नक्की तर किती बारीक आहे, जी वरल्या साईडला येते इथं असं बारीक लकीची लेवा वाटते नाही, बारीक लेसचे. चला हे साडी असली सेम ताई पण घेतलात, आणि मला पण हे त्यांनीच घेऊन दिलं. नको म्हणजे मी साडी लावणार, ड्रेस असंच छान वाटतं, ड्रेस असंच घेतलो मी, साडी घ्यायची नाही म्हणून. तर म्हणजे त्यांनी म्हटलं राहू दे, मी घेवलेलं म्हणून त्यांच्या मी चॉईस केले, त्यांनी हे साडी घेऊन दिली जबरदस्ती. चला हे झाली पहिल्या दिवशी. आता मजेदार गोष्ट सांगू. आम्ही फर्स्ट दिवशी तर गेलो, दारी पडतंय राजा गेलो. आणि सेकंड दिवशी पण म्हणते ताई चला आज काम झाले, आता घरामध्ये बसून काय करू, आणि थोडीशी काहीतरी शॉपिंग तर करू, नाहीतर फिरून येऊ, काहीतरी पाहिजे असेल बघून. त्या दिवशी पण गेल्यावर नाही, आणि थोडीशी शॉपिंग केली मी. त्याच्यामध्ये हे एक ड्रेस, ओढणी पॅन्ट असं सेटच आहे बरं. त्या दोन्हीवर नाही ओढणी, नुसतं टॉप पॅन्टच आहे ते. आणि ह्याचं व्ही नेकच आहे, म्हणजे राऊंड व्ही टाईप मध्ये डिझाईन आहे, आणि कॉटन टाईप मध्ये आहे. ह्याची डिझाईन पण छान आहे, एकदम सिंपल आहे. आता हेच कपडे ऑनलाईन मध्ये घ्यायला गेलं म्हणजे नाही, हेच क्लॉथ आणि तेवढं काय छान पण क्लॉथ भेटतं आपल्याला फ्लिपकार्ट मिशो मध्ये. सो असंच घडते, आणि ते पण 600-700ला असं म्हणतात. जर कॉम्बो मध्ये असं घ्यायला गेलं तर कितीने म्हणजे 500 ते 600 असं राहतेच. सो मला हे फक्त कितीला गडाव 250 रुपयाला घडले. आणि हे मी पिंक मध्येच आवडलं, म्हणजे साईजच माझं हेच होतं तिथं. लास्ट मला तिथं साईज येस तर घटना झाली, एम साईज मध्येच घडलेले म्हणून हे उचलले. आता ह्याला फिट का करणं होईना म्हणून. आणि दुसरं एकदम बेस्ट अफोर्डेबल. आता हे तुम्ही सांगा मला कमेंट करून लवकरच, हे कितीला गटाव. सेम हेच मी ऑर्डर केलं, ते फक्त रेड कलर मध्ये होतं. ते मला कितीला 500 रुपयाला कटलं होतं. ओके. आणि कपडा पण छानच आहे, असं नाही की कपडा एकदम पातळ असं म्हणून, कपडा बी छानच आहे. ते कपडा जरा ट्रान्सपरंट मध्ये येवलेलं. मी आता ऑर्डर केलं त्याने, जे रिटर्न केलं. कॅमेरा आपला पणच बंद होऊन गेला, मी तसं चालले बसलं तर जाऊ दे. आणि हे कपडा झाला छान पण आहे, आणि ह्याची प्राइस ऐकल्यानंतर वाव वाटत. आता मला तर वाटलेलं आहे फक्त 200 रुपयाला हे कॉर्ड सेट, पॅन्ट आणि टॉप. थोडंसं फिटिंग करून घ्यावं लागते, पण सगळं बेस्ट आहे. कपडा क्वालिटी सुद्धा एकदम भारी आहे.
आता ह्याला कोणचा कपडा म्हणतात की, पण सॉफ्ट छान आहे, असं कॉटन टाईप मध्ये बी नाही, मिक्स मध्ये येतं. काय मग ते कशाला काढलीस गडी? सो आणि ह्याच्यामध्ये इतकं भरभरी असं लाईट सायलेंट कलर होते ने, ते सगळे आवडत, ते पण एक्स्ट्रा लार्ज, डबल एक्सेल असं काही होते, म्हणून ते तिथेच राहून गेलं. सो चला, एवढी काही आमची शॉपिंग झाली. आता हे फक्त 1000 बी नाही वाटतं, मी 1500 मध्ये तर आले सर. एवढे कपडे 1500 मध्ये, म्हणजे खरंच लई छान वाटलंय मला. सो तुम्ही पण हैदराबादमध्ये राहतात तर त्या प्लेसला एकदा नक्की विजिट करा, कारण युजफुल आहे म्हणून सांगलेलो. काय बोललीस? कमी प्राइस मध्ये मस्त माल आणू शकतो. सो चला, आता आजच्या ब्लॉगला पण एकदा सेंड करू, कारण आमचं मेन गोल हेच होतं की ड्रेसेस शॉपिंग करायचं आणि ते दाखवायचं. सो चला, तेवढं झालंय. आजचं ब्लॉग कसं वाटलं आणि कपडे कसं वाटले ते पण कमेंट करा, आणि सबस्क्राईब नाही केलं तर ते पण करून जा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, ते पण बर्थडेचं ब्लॉग येणार आहे, ते पण बघायला विसरू नका. बाय.